मित्रांनो, इंडियन रूट्सवर जे ऑटो रिक्षा आज धावताना तुम्ही पाहत आहात, त्या ऑटो रिक्षाची संकल्पना ही इटलीहून भारतात आणली गेली आहे. म्हणजेच ऑटो रिक्षाचा उगम हा इटलीत झाला असं देखील तुम्ही म्हणू शकता. दुसऱ्या महायुद्धानंतर इटली इकॉनॉमिक रिकव्हरी करू पाहत होतं. त्यासाठी त्यांना लो कॉस्ट गुड्स कॅरियर हवे होते. इटलीमध्ये एक ऑटो कंपनी आहे पियागिओ नावाची. ही कंपनी त्या काळातील वर्ल्ड फेमस वेस्पा स्कूटर्स बनवायची. या कंपनीने काय केलं तर स्कूटरच्या मागच्या बाजूला 2 चाकं व त्यावर एक ट्रे ऍड केला व एक अफोर्डेबल गुड्स कॅरियर बनवली आणि तिला नाव दिलं पियागिओ एप. 1950 साली भारताचे एक बिझनेसमॅन NK फिरोदिया त्यांनी या पियागिओ एपचा फोटो एका मॅगझिन मध्ये पाहिला. नंतर त्यांनी काही वेस्पा स्कूटर्स व पियागिओ एप भारतात मागवल्या व स्कूटरच्या मागच्या बाजूला असलेला ट्रे काढून त्याऐवजी एक पॅसेंजर केबिन बसवली व तिला नाव दिलं ऑटो रिक्षा. जवळच्या प्रवासासाठी ही ऑटो रिक्षा भारतीयांसाठी अतिशय फायद्याची ठरेल या हेतूने 1959 साली बजाज ऑटोने या 3 चाकी ऑटो रिक्षाचं प्रोडक्शन सुरू केलं. काळाच्या ओघाबरोबर ऑटो रिक्षा इव्हॉल्व्ह होत गेल्या व अफोर्डेबिलिटी व युटिलिटीच्या जोरावर मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण